नमस्कार मंडळी, मी ज्योती रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण श्रावणी थाळी बनवलेली आहे। कांदा लसूणचा वापर न करता आपण इथं थाळी बनवलेली आहे। आज साधी सोपी थाळी बनवलेली आहे। दर सोमवारी आपल्याला प्रश्न पडलेला असतो की दर सोमवारी आपण काय बनवायचं। तर इथं गोडाचा पदार्थ म्हणून मी गव्हाच्या पिठाचा हलवा बनवलेला आहे किंवा शिरा बनवलेला आहे। तुपात बनवलेला आहे। हा व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दिसेलच। तर आता इथं चपाती बनवलेली आहे, पनीरची भाजी बनवलेली आहे। पनीर मी घरातच बनवलेला आहे आणि आता इथे मी डाळ भात पण बनवलेला आहे। ताटाला लावण्यासाठी डाळ भात असला की परिपूर्ण दिसते थाळी। तर बघू शकता मस्त अशी थाळी श्रावणी आता आपली रेडी झालेली आहे। न वेळ वाया घालवता आता आपण थाळीला सुरुवात करूया बनवायला। तर आता इथं मी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे। लागेल तितकं पाणी घालून आपल्याला सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे पिठाचा। पीठ मळून बाजूला ठेवून दिलेला आहे। आता इथे एक कुकर घेतलेला आहे, छोटा डब्बा घेतलेला आहे कुकर मधला आणि त्याच्यामध्ये आता डाळ लावायची आहे। तुरीची डाळ घेतलेली आहे 1 वाटी, स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि आता इथं कुकरला लावायचं आहे। खाली बेसला पाणी आणि लिंबूची फोड आणि एक स्टँड ठेवलेला आहे मी आणि त्याच्यावर डब्बा ठेवायचा आणि एक 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे मस्त गाढा शिजेल आपली डाळ। तर आता इथं कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या काढायला आपण ठेवून देणार आहोत त्याला। तर आता इथं मी पनीरच्या भाजीची तयारी करत आहे। त्याच्यासाठी मी खोबरं घेतलेलं आहे। कांदा आपण इथं कांदा आणि लसणाचा वापर कशामध्येच करणार नाही। थोडंसं तेलाची धार सोडून याच्यामध्ये ब्राऊन कलर होईपर्यंत खोबरं भाजून घेणार आहे। तर खोबरं आणि शेंगदाण्याचा कूटाचा वापर केलेला आहे मी, कांदा आपण वापरणार नाही इथं, म्हणून चव खूप छान लागते या आपण भाजीची। नक्की ट्राय करून बघा, आवडेल तुम्हाला। तर आता इथं ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला खोबरं भाजून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत मीडियम साईजचे बारीक कापून, आणि ते पण आता मऊ पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणू शकताय। लागलंच तर तेलाची धार सुद्धा वरून सोडून घ्या तुम्ही। तर आता इथं बघू शकताय मस्त असं परतून घ्यायचं आहे याला मऊ पडेपर्यंत। आता इथं मऊ पडलेला आहे टमाटर बघू शकता तुम्ही आणि थंड करून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। लागलंच तर पाणी घालून वाटून घ्या। आता त्याच कढईमध्ये मी इथं 2 ते 3 पळ्या तेल घालून घेत आहे। तेलाच्या पळीने मस्त तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। आता तेल गरम झालं की पाव चमचा जिरं टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायचा आहे आणि मस्त तडतडू द्यायचं आहे जिऱ्याला आणि मोहरीला। मस्त तडतडल्याच्या नंतर मग इथं कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहेत मी, कढीपत्त्याचे पानं धुवून घ्यायचे आहेत आणि अद्रकाचा तुकडा मी किसून घेतलेला आहे आणि खात असाल तर टाकू शकताय, नाही तर स्किप करू शकताय। मस्त थोडंसं परतून घ्यायचं आहे, थोडासा कलर येऊ द्यायचा आहे या अद्रकाला आणि जिरा मोहरीला। थोडासा कलर आला की मग याच्यामध्ये वाटून घेतलेली पेस्ट आपण याच्यामध्ये पलटी मारणार आहोत। बघू शकताय मस्त असं पेस्ट परतून घ्यायचं आहे आपल्याला। आता या वाटणाला तेल फुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणू शकताय। मस्त सतत चमचा हलवत राहायचं आहे, नाहीतर खाली चिटकू शकतं। तर बघू शकताय मस्त असं आता तेल सुटलेलं आहे हलकं आपल्या मसाल्याला, परतत राहायचं आहे सारखं आपल्याला। तर आता याच्यामध्ये गॅसची फ्लेम मीडियम करून घ्यायची आहे, जास्त हाय ठेवायचं नाही, नाहीतर वरचे टिपके उडू शकतात अंगावर। आता आपण गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि इथं मी पाव चमचा हळद घेतलेली आहे, ते पाव चमचा हळद याच्यामध्येच टाकून घ्यायचा आहे। पनीरचा मसाला घेतलेला आहे 1.5 चमचा मी पनीरचा मसाला टाकून घेत आहे। आपलं तिखट आहे लाल तिखट वर्षभराचा साठवणुकीचा मसाला, तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे 1 चमचा। तुमच्या तिखटप्रमाणे कमी जास्ती तुम्ही करू शकताय आणि परत एकजीव करायचा आहे। 1 ते 1.5 मिनिट आपल्याला या मसाल्याला असं शिजू द्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आपल्याला। बघू शकता मस्त असं जरा तेल सुटल्यासारखं वाटलं की मग आपल्याला थोडंसं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण वाटलं होतं त्याच भांड्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे आणि याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे आणि आता वरनं झाकण ठेवून आपण 2 ते 3 मिनिटं याला असं शिजवून द्यायचं आहे। गॅसची फ्लेम कमीच ठेवा। तर आता 2 ते 3 मिनिटांना बघू शकताय मस्त असं शिजलेला आहे मसाला आपला।
तर बघू शकताय आता या ठिकाणी थोडंसं दाटसर वाटत आहे मला म्हणून मी थोडंसं इथं पाण्याचा वापर केलेला आहे, पाणी वाढवलेलं आहे या ठिकाणी। तर तुम्हाला जर घट्टसरपणा वाटत असेल तर तुम्ही तसाच ठेवू शकताय। तर आता इथं मी पनीरचे तुकडे टाकून घेत आहे, त्रिकोणी आकारामध्ये पनीरचे तुकडे केलेले आहेत मी आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे। मी अगोदरही सांगितलं होतं तुम्हाला पाणी घालून घ्यायचं आहे थोडंसं, हे बघा लागेल तितकं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे इथं। आता इथं एकजीव करून घ्यायचा आहे या सगळ्या मिश्रणाला आणि दणकून एक 5 ते 7 मिनिटं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे वरती झाकण ठेवून। आपल्याला बघू शकताय मस्त असं 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत। थोडंसं भाजी पातळ वाटली की याच्यामध्ये एक टिप्स सांगत आहे मी, शेंगदाण्याचं कूट टाकून घ्या, भाजीला खूप छान चव येते शेंगदाण्याच्या कुटाने। तर आता मी इथं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे। मी अगोदर पनीरला उकडून किंवा तळून वगैरे घेतलं नव्हतं। होममेड पनीर असलं की काही गरज नसते तळायची आणि उकडायची। तर आता हे पनीरची भाजी रेडी आहे म्हणू शकता, याला बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण इथं चपाती लाटून घेऊया। आता घडीची चपाती लाटून घ्यायचं आहे आपल्याला, बघू शकताय मस्त अशी लाटी लाटून घ्यायची आहे आणि तेल लावून घ्यायचं आहे। चौकून तेल लावलं की मग फोल्ड करून घ्यायची आहेत चपाती आणि परत तेल लावून घ्यायचं आहे। थोडंसं पीठ टाकून आपल्याला त्रिकोणी आकार करायचा आहे याचा आणि आता कोरड्या पिठामध्ये डीप करून आपल्याला परत याला लाटून घ्यायचं आहे, पातळसर लाटून घ्यायचं आहे। बघू शकताय मस्त असं चपाती लाटत आहे मी आणि आता इथं तवासुद्धा आपला गरम झालेला आहे, अगोदरच गरम करायला ठेवला होता मी आणि याच्यावर चपाती टाकून द्यायची आहे। मस्त एका बाजूने बबल्स आले की मग दुसरी बाजू पलटून घ्यायची आहे। मस्त तेल किंवा तूप लावू शकताय तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे, मी इथं तेलाचा वापर केलेला आहे। तर तेल लावून याला मस्त भाजून घ्यायचं आहे, खालनं वरनं डाग पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। बघू शकता एका बाजूने मस्त अशी चपाती भाजून झालेली आहे, फुगतसुद्धा आहे चपाती आपली, मस्त अशी मऊ लुसलुशीत होते चपाती। तर आता दोन्ही बाजूनी उलटपुलट करून आपल्याला भाजून घ्यायचा आहे। मस्त दिसते, खायला सुद्धा खूप छान लागते अशी गरमागरम चपाती सर्व केलं की। तर आता इथं चपाती भाजून झालेली आहे आपली। आता आपण चपाती काढून ठेवूया। आता नंतरची प्रोसेस आपली आहे ती डाळ बनवून घ्यायची। त्याच कुकरमध्ये मी भात लावणार आहे। आता इथं मस्त डाळ शिजून झालेली आहे आपली, अप्रतिम दिसत आहे डाळसुद्धा। तर आता याला एकजीव करून घ्यायचं आहे किंवा घोटून घ्यायचं आहे, पळीच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही घोटू शकता याला। तर बघू शकताय मस्त असं डाळ आपली गाढा होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे म्हणू शकताय। आता इथं चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाव चमचा हळद टाकायची आहे याच ठिकाणी, म्हणजे याच डाळीमध्ये, हे बघा। आणि आता पाव चमचा हळद टाकून एकजीव करून घ्यायचं आहे या डाळीला। एकजीव झाल्याच्या नंतर मी इथं पाणी गरम करून घेतलं होतं। शक्यतो डाळीमध्ये घालते वेळेस पाणी गरम करून घाला, डाळीची चव जसून तशी राहते, नाहीतर मग थंड पाणी घातलं की चव बिघडते। तर आता इथं बघू शकताय मस्त असं डाळीमध्ये मी जरा घट्टच ठेवत आहे, डाळ पातळ केली नाही जास्त। तर आता इथं त्याच भांड्यामध्ये आपण फोडणी देणार आहोत डाळीला। तर आता इथं मस्त कढई गरम करून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये 1-2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे, बघू शकताय। तेल कडकडीत गरम झाले की पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे। याच्यामध्येच तुम्ही कढीपत्ता कोथिंबीरसुद्धा टाकू शकताय, माझ्याकडे नव्हतं म्हणून मी टाकली नाही। तर आता इथं मी अद्रक जे खिसून घेतलं होतं ते याच्यामध्येच टाकत आहे। थोडंसं खालीवरी करून घ्यायचं आहे किंवा परतून घ्यायचं आहे म्हणू शकताय। आणि आता याच्यामध्ये हिरवी मिरची मी 2 हिरव्या मिरच्या एकातनं 2 भाग करून घेतला होता, ते हिरवी मिरची याच्यातच टाकून द्यायची आहे। थोडासा हलका कलर आला की मग डाळ पलटी मारायची आहे याच्यामध्ये, बघू शकताय तुम्ही मस्त असं फोडणीला कलर आलेला आहे आणि डाळ पलटी मारून घेतलेली आहे याच्यामध्ये। डाळीला आता आपल्याला
थोडीशी उकळी काढून घ्यायची आहे, जास्त उकळवून घ्यायचं नाही डाळ, नाहीतर चव निघून जाते डाळीची। तर आता थोडंसं उकळल्याच्या नंतर वरती झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया। बघू शकताय मस्त अशी डाळ आता आपली रेडी आहे म्हणू शकताय इथं। आता इथं एका कढईमध्ये गोडाचा पदार्थ बनवून घेणार आहोत आपण। 1 कपाचा किंवा वाटीचा मेजरमेंट घ्यायचा आहे। मी थोडंसंच बनवलेलं आहे गोड। तर आता इथं मी एक छोटा कप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच गव्हाच्या पीठ ज्याच्यानं मोजलं होतं त्याच कपाने आपल्याला साखरसुद्धा मोजून घ्यायची आहे। तर आता इथं मी साखर 1 कप आणि पीठ 1 कप घेतलं होतं आणि आता त्याच कपाने तूप मोजून घ्यायचं आहे। इथं तुपाचा वापर केलेला आहे। आता इथं तूप त्याच कपाने 1 कप घेतलेला आहे, एकजीव करून घ्यायचं आहे खालीच आपल्याला बघू शकताय। आणि वरती मिक्स केलं तरी काही हरकत नाही, पण मी सुरुवातीपासून असंच करते, खाली मिक्स करून मग वरती कढई ठेवते गॅसवर। तर बघू शकताय मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे या मिश्रणाला, पिठाच्या आणि तुपाच्या। तर आता बघू शकताय ज्या कपाने तूप, पीठ, साखर मोजून घेतलं होतं त्याच कपाने 2.5 कप आपल्याला इथं साखरेमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। बघू शकताय 2.5 कप पाणी घालून घेतल्याच्या नंतर आता दोन्ही गॅस चालू ठेवून द्यायचा आहे। एक शेजारच्या गॅसवर आपण पाकाचं ठेवून देणार आहोत आणि अलीकडल्या गॅसवर कढई ठेवायची आहे, शिऱ्याची किंवा हलव्याची म्हणू शकताय। गुरुद्वारेमध्ये जो प्रसाद लागतो, प्रसादाची चव लागते तशीच चव लागते याची। आणि मीडियम गॅस करून मस्त असं याला चॉकलेटी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे म्हणू शकताय, किंवा तुपात असं फ्राय करून घ्यायचं आहे या पिठाला म्हणू शकताय। इकडं मस्त असं उकळत आहे पाणी। पाक आपल्याला कसा करायचा आहे, एकतार चाचणीच्या अगोदर जो चिकटपणाचा पाक येतो तसा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे। एकतारी तर नाही, पण चिकट पाहिजे, हाताला चिकट लागलं की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। बघू शकता इथं सतत चमचा हलवत राहायचा आहे। माझी नॉनस्टिकची कढई असल्यामुळं ब्राऊन कलर किंवा एका जागी करपणार नाही, पण तुमची करपल, त्याच्यामुळं सतत हलवत राहायचं आहे याला। तर बघू शकताय मस्त असं हात न थांबवता याला सतत हलवत राहायचं आहे आपल्याला। बघू शकताय 3 ते 4 मिनिटांनं मिश्रण आपलं फसफसत आहे बघू शकताय। आता इथं चिमटीत बसेल इतकं मी मीठ घेतलेलं आहे। मीठ घातल्याने पदार्थाला खूप छान चव येते। तर बघू शकताय मस्त असं हलवत राहायचं आहे परत याला। तर आता एकजीव करून झालेलं आहे मीठ टाकलेलं मिश्रण आपण। आता एक 8 ते 9 मिनिटं आपल्याला लागतं ब्राऊन कलर येईपर्यंत। इथं चाचणीसुद्धा आपली अजून 2 ते 3 मिनिटं उकळवून घेणार आहोत आपण। बघू शकताय अशी चिपचिप झालेली आहे चाचणी, म्हणजे चिकटपणा आलेला आहे चाचणीला। इकडं चॉकलेटी कलरसुद्धा आलेला आहे आपल्या हलव्याला। बघू शकताय मस्त असं कलर आलेला आहे। आता या स्टेजला गॅस आपल्याला कमी करायचा आहे, मीडियम ठेवायचा नाही, खूपच कमी करून ठेवायचा आहे गॅस। आणि हे मिश्रण आता जे पाकाचं बनवलेलं आहे आपण ते याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे। थोडं थोडं करून ओतून द्यायचं आहे, एकदाच जर ओतलं तर गाठी बनू शकतात। थोडं थोडं ओतून द्यायचं आहे। बघू शकताय मस्त असं हलवत राहायचं आहे एका हातानं आणि एका हातानं पाक ओतून द्यायचा आहे याच्यामध्ये। 1 ते 2 मिनिटामध्ये हे मिश्रण एकदम घट्टसर होतं, हलवा बनवून तयार होतो। 2 मिनिटच लागतात पाक ओतल्याच्या नंतर, जास्त वेळ लागणार नाही। तर बघू शकताय सतत हलवत राहायचं आहे, घट्टसर होईपर्यंत थोडंसं खालीवरी करत राहायचं आहे याला। 1 ते 2 मिनिटांनी बघू शकताय मस्त घट्टसरपणा आलेला आहे हलव्याला। तर बघू शकता अजून एक अर्धा मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि आपल्या चमच्याला लागत नाही मिश्रण, म्हणजे समजून जायचं की आता आपला हलवा शिजलेला आहे। अजून थोडंसं घट्टसरपणा यायला पाहिजे याला। तर बघू शकताय मस्त असं तुपाचं टेक्स्चरसुद्धा आलेलं आहे याला, बाजूने असं तूप सुटलेलं दिसत आहे आत्ताच। एक वाफ काढून घ्यायची आहे आणि अजून घट्ट झालेला आहे। याच्या वड्यासुद्धा पाडू शकताय, मी तसंच ठेवणार आहे।
तर अप्रतिम चवीचा आता शिरा किंवा हलवा गव्हाच्या पिठाचा रेडी झालेला आहे। आता इथे मी बाजूच्या गॅसवर कुकरमध्ये भातसुद्धा लावून ठेवला होता। अप्रतिम चवीची थाळी श्रावण आता रेडी झालेली आहे। कांदा लसूणचा वापर न करता आपण बनवलेला आहे। नक्की कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, म्हणजे त्यांना पण असे प्रत्येक श्रावणची थाळी बघायला भेटेल किंवा त्यांना पण बघून सुचेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।